केलं. आम्ही एक प्रोजेक्ट बनवलेला आहे ग्रास कटर म्हणून. आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी त्रास व्हायचा ग्रास कटिंग करण्यासाठी आणि वर्षानुवर्ष चालणारं म्हणजे दरवर्षीची पॅकेजची गवत काढायचं म्हणून आमचा विषय चालला. तर आम्ही त्याच्यासाठी एक प्रोजेक्ट बनवलेला आहे ग्रास कटर नावाचा. त्याच्यामध्ये जो प्रोजेक्ट हा सगळा रॉ मटेरियलपासून तयार केलेला प्रोजेक्ट आहे. मोटर पण आमची एक स्क्रॅपमधून उचललेली आहे, एक 800-900 रुपयाची, आणि आमच्याकडे एक अँगल पडलेले होते आणि ह्या सायकलचे चाका. त्याच्यापासून आम्ही काय केलं आहे, प्रोजेक्ट तयार केलेला आहे. जी मोटर होती तिला व्हर्टिकल पोझिशनमध्ये लावलं आणि त्याला खालच्या साईडला आम्ही काय केलं, ब्लेडचे दाते लावलेले आणि ज्याला आपली करंट दिलेलं आहे. आपल्याला बोर्डमधून करंट सप्लाय घ्यायचा आणि बोर्डला स्टार्ट करायचं आणि हा जो प्रोजेक्ट आहे ग्राउंडवरती नेऊन टाकायचा. आणि ग्राउंडवरती नेऊन ज्यावेळेस आपण ठेवू त्यावेळेस आपण ग्राउंड क्लिअर किती आहे जमिनीचा त्याच्यानुसार आपल्याला ॲडजस्ट पण करता येतं. या चाकाच्या साहाय्यानं आपण याला खालीवरही करू शकतो. आणि हा प्रोजेक्ट बनवत असताना आमचे जे वेल्डरचे विद्यार्थी आहेत यांनी खूप जास्त परिश्रम घेतले आणि यांनी परिश्रम घेऊन हा प्रोजेक्ट 2 ते 3 दिवसामध्ये बनवला, म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे बनवत असताना त्याला बरेचसे प्रश्न उपस्थित झाले आणि त्यांना प्रश्न सॉल्व्ह करून त्यांनी एक बेस्ट मॉडेल तयार केलं. आजपर्यंत जवळजवळ गंगापूर ITIचे एक 24-25 प्रोजेक्ट तयार झाले. त्याच्यामध्ये नवीन एक प्रोजेक्टची आणखी भर पडली आणि हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी प्रिन्सिपल मॅडमने आम्हाला सजेस्ट केलं होतं का गवत कापण्यासाठी आपल्याला एक नवीन काहीतरी तयार करता येईल का. त्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला. तर मॅडमने आम्हाला एक चॅलेंज केलं होतं, असं करू शकतं का. आम्ही ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि एक नवीन प्रोजेक्ट बनवण्याचा आणि प्लॅन केला आणि त्या प्लॅननुसार आमच्या सर्व टीमने खूप मेहनत घेतली आणि हा काय केला, बेस्ट प्रोजेक्ट तयार केला. आता तुम्हाला याला ॲक्च्युली ग्राउंडवरती जाऊन दाखवतो का याच्यापासून गवत कसं कट करतात. तर चला आता मी तुम्हाला ग्राउंडवरती दाखवतो. आहे ओके, ग्राउंडवर आलेलं आहे. ग्राउंडवर आपल्याला सगळीकडे पूर्ण गवतच दिसतंय. आता तुम्हाला मी मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता मशीनला ग्राउंडवरती आता प्रोसेसमध्ये रनमध्ये आणायचं आहे. पण त्याच्या आधी आम्हाला पहिल्यांदा आमची मुलं कसे काम करायचे ते तुम्हाला दिसतंय. आता बघा, पहिल्यांदा मुलांना खूप जास्त परमिशन करावं लागायची, मेहनत घ्यावं लागायची, पण तरी एवढं करून गवत चांगल्या प्रकारे काय होत नव्हतं, कट होत नव्हतं. तर आता बघा, मशीनद्वारे मी तुम्हाला दाखवतो का ह्याच मशीन हा ग्रास कसा कट होतोय. तर आता मी तुम्हाला दाखवतो. बघा, आता आमचं एक तुम्हाला मशीन रन करून दाखवतोय. बघा मोटर कसं कट करते. बघा आता मोटर जवळ जे राजा हे बघा, पूर्ण गवत आता आपल्या चांगल्या प्रकारे काय होतं याच्यामध्ये कट होत आहे. मोटरीवरती कुठल्याही प्रकारचा लोड येत नाहीये आणि हे जे गवत दिसतंय तुम्हाला सगळ्या प्रकारचं उभं गवत आहे. आता ज्यावेळेस आपण ह्या मोटरीला रिव्हर्स आणि फॉरवर्ड दोन्ही पण गोष्टी करू शकतो. म्हणजे या मोटरीला आपण जसं मागं वर्ल्ड पोझिशनमध्ये तरी मोटरीला कुठल्याही प्रकारचा लोड येत नाहीये आणि पुढे जाताना कोणत्या प्रकारचा लोड येत नाहीये. आता आपण हे बघू शकता का आता हे गवत कशा प्रकारे इथं काय झालेलं आहे, कट झालेलं आहे. बघा याच्यामध्ये इथे पूर्ण काय झालेले तुकडे झालेले आहे आणि हे मोठं गवत आपल्याला इथं दिसतंय. तर हे मागचं पण ते तुम्हाला ग्राउंडवरचं जे गवत दिसतंय ह्या मोटरीद्वारे काय होत आहे, चांगलं कट होत आहे. आणि हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी जी आमची वेल्डरची जी पूर्ण टीम आहे त्यांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आणि आमच्या स्टाफनी याला आम्हाला खूप जास्त सहकार्य केलेलं आहे. तर याच्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहे आपण आता आमच्या मुलाच्या तोंडून ऐकू. आपल्याला सारबंदी त्याच्या तोंडाची प्रतिक्रिया कळवती. चालू करून बोलत राहा. जवळ घेतो आपण, जवळ घे, पूर्ण जवळ घेऊ. मी आयट्या 2020ला आयट्यामध्ये ॲडमिशन घेतलं होतं. त्यावेळेस आम्हाला सगळ्यात पहिले चॅलेंज जो होता की आपल्या आयट्यामध्ये जी अनावश्यक ठिकाणी जे गवत उतरतं आहे ते कटिंग करण्यासाठी काहीतरी आम्हाला नवीन बनायचं होतं. तर आम्ही जे पहिले कट करायचो तर ते कटर जे होतं त्यांनी खूप वेळ लागायचा आणि आता ते कमी वेळेमध्ये कसं कट करायचं तर ते कट करण्यासाठी आम्हाला जास्त मेहनत करावं लागत होती. तर आम्ही टाकाऊपासून टिकाऊ कसं तयार करायचं हे तयार करण्यासाठी थोडासा जुगाड केला. त्यामध्ये आम्हाला सरांनी जी परमिशन दिली की तुम्ही गवत कट करण्यासाठी काही त्याच्यात नवीन बदल करू शकता. तर आम्ही आता हे जे मशीन बनवलेलं आहे या मशीननुसार एका तासामध्ये कमीत कमी 10 गुंठे गवत हे आरामात कटू शकतं. आणि गवत कट करण्याची जी टेक्निक आहे ही पण अतिशय चांगल्या प्रकारची. गवत ज्यावेळेस कट होतं खालून त्यावेळेस
2 ते 3 इंच फक्त गवताचा खालचा भाग राहतो. ज्यावेळेस हाताने कट करतो त्यावेळेस खालून गवत हे खूप जास्त राहायचं. तर हे जे मशीन बनवलेलं आहे हे खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि तर हे जे बनवण्यासाठी आम्हाला खूप कमी प्रमाणात खर्च आलेला आहे आणि हे सगळे जे वस्तू आहे हे खूप टाकाऊ म्हणजे रॉ मटेरियलपासून तर बनवलेलंच आहे, पण जास्त म्हणजे आम्हाला ह्याच्यामध्ये वेल्डिंग कशी मारायची आणि कोणत्या पद्धतीने मारायची हे पण शिकायला भेटलेलं आहे. यामध्ये आम्ही सगळ्या 4ही प्रकारच्या वेल्डिंगचा उपयोग घेतलेला आहे वेल्डिंग करताना. त्यामध्ये व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, ओव्हरहेड आणि फ्लॅट पोझिशन या 4ही प्रकारचे वेल्डिंग मारून आम्ही हे मशीन बनवलेलं आहे. तर हे मशीन बनवण्यासाठी आम्हाला मॅक्झिमम 1,500 ते 1,700 रुपयेपर्यंत खर्च आलेला आहे आणि हे खूप चांगल्या प्रकारचं मशीन आहे.